घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। गोव्याला जाणारा खानापूर हेमाडगा अनमोड रस्ता हा बंद। हालात्री नदी पुलावर 5 फूट पाणी आल्यानं वाहतूक बंद। मलप्रभा नदीचं पाणी पातळीत वाढ झाल्यानं हब्बनट्टी इथला मारुती मंदिरही पाण्याखाली। जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली। धरणात 18,375 क्युसेकनं आवक। धरणातील पाणीसाठा 37%वर। सातपुड्यात सततच्या पावसामुळे नंदुरबारमधील अक्राणी तालुक्यातील सोन नदीला पूर। पुलावरील पाणी वाहत असल्यानं 12 गावांचा संपर्क तुटला। सातारा जिल्ह्यात पश्चिम घाट परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस। पावसानं पाटण तालुक्यातील उत्तरमांड धरण भरल्यानं सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात। रायगड जिल्ह्यात देवकुंड, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हिणी घाटात धबधबे प्रवाहित। सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्यांवर जाण्यास बंदी। पुणे जिल्ह्यात धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। चारही धरणांचा एकूण साठा 38%वर। पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांना 29 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावतीत या जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना। बीडच्या सिंदफणा आणि डोंबरी नदीच्या संगमावर निर्माण केलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक। या परिसरातील क्षेत्र सिंचनाखाली। भिवंडीवाडा महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात काँग्रेसचं आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा। सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या गावांबरोबरच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठाला विरोध कायम। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी विरोध। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध। नांदेडमधील थडी सारगावमधील शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील आतापर्यंत 12 जागांचे निकाल हाती। आतापर्यंत आलेल्या हातीमध्ये सर्व जागांवर अजितदादांच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटात पोहोचली। संत नामदेवांच्या पालखीचा परळीमध्ये गोल रिंगण। ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात शेकडो वारकरी सहभागी। बीडच्या आष्टी तालुक्यातील नागनाथ संस्थांच्या गणेश गड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। बीडच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात। कोल्हापुरातील नृसिंह दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न। मालेश्वर नंतर आता कोकणातील स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये भाविकांसाठी 1 जुलैपासून वस्त्र संहिता। आणीबाणी काळात तुरुंगात भोगलेल्यांना भंडाऱ्यात सन्मान करण्यासाठी हा भंडारा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं सन्मान सोहळा संपन्न। साताऱ्यातील शाहूकला मंदिर या ठिकाणी संविधान हत्या दिवस 2025 विषयक छायाचित्रांचं प्रदर्शन। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत असल्यानं आणीबाणी शिक्षा भोगलेल्या 80 ते 85 व्यक्तींचा नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मांच्या हस्ते सत्कार। सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावती नगरीत। राणा दाम्पत्याकडून सरन्यायाधीशांचं स्वागत। आपल्या एका चाहत्याला उदयनराजेंनी गळाभेट आणि परफ्यूम गिफ्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पुणे स्थानकाच्या नामांतराचा वाद। पोस्टरवर नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींवर बॅनरबाजी करून सडकून टीका। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जखमींची पिळवणूक सुरू असल्याचं समोर। जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून अद्याप पैसे आलेच नाहीत। धुळ्यात साक्री नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांनी विरोधी गटात प्रवेश करत नगराध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता। कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेंना जामीन मंजूर। अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। सिंधुदुर्गच्या कुडालमधील कर्ली नदीत सोमवारी वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला। यवतमाळमध्ये 4 चाकी वाहनाची रोहीला धडक। वडकी ते राळेगाव मार्गावरील फाट्याजवळ अपघातात 4 चाकीचं नुकसान। जळगावच्या पाचोऱ्यात शिक्षकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या। वाशिमच्या वाघळूद गावात तरुणी घरात एकटी असल्यानं
घरात घुसून एकानं सेल्फी काढून लग्नाची मागणी केली. तरुणाकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी एका पिस्तलासह 2 जिवंत काडतुसं केली जप्त. नाशकात पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तोतया पोलिसांकडून अनेकांची फसवणूक. हिंगोलीत प्रेमसंबंधाच्या कारणातून तरुणावर चाकूनं वार, तरुणीच्या भावानं वार करून केली हत्या. डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा आयदोस, लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला. जालन्यात अतिक्रमण हटव मोहिमेदरम्यान गोंधळ, मोहिमेदरम्यान स्थानिक महिलांनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. धाराशिवच्या पार्वती रुग्णालयात उपचार नाकारल्यानं नातेवाईक आक्रमक, हॉस्पिटलवर केली दगडफेक. जळगाव महापालिकेच्या लिफ्ट 10व्या मजल्यावरून 9व्या मजल्यावर कोसळली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना दरवाजा तोडून बाहेर काढलं. आता केवळ 72 तासात पीएफमधून 5 लाख रुपयांपर्यंतची पैसे काढण्याची सुविधा. एटीएम आणि यूपीआयद्वारे देखील पैसे काढण्याची सुविधा.